नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. सदाशिव सीताराम कुरकुटे, कुरकुटवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. हां, तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर? हो. मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे? साऊ. हां, साऊ व्हरायटी बरोबर. हो. तर साधारणतः हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झाला आहे दादा? हा झाला एक सव्वा महिन्याचा. हां, म्हणजे सव्वा महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे बरोबर. हो. आणि महत्त्वाचं काय आहे, तर हा जुना बेड आहे, म्हणजे जवळजवळ उष्टा बेड म्हणजे जुना. याच्या आधी तुमची या प्लॉटवर मला ते टोमॅटोच होती ना, हो. म्हणजे टोमॅटो या पिकावरती परत तुम्ही दुसऱ्यांदा पण टोमॅटोच पीक घेतले बरोबर. हो, हो. म्हणजे जुना मल्चिंग असून सुद्धा आता किती महिन्याचा प्लॉट आहे बोलले तुम्ही? एक महिना एक दिवस आपलं 1 महिना 25 दिवस. हां, पाच. एक एक महिना आणि 5 दिवस. हां. हां, म्हणजे 1 महिना आणि 5 दिवसाचा प्लॉट आहे बरोबर. हो. तर आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, तर जुना मल्चिंग असून सुद्धा तर प्लॉट आहे ना जवळ आहे ना, खालून जर खोडातून पाहिलं ना, तर प्लॉटला एकदम खालून जबरदस्त फुटवा आहे बरोबर. हा, हो, आहे. आणि महत्त्वाचं काय झालेलं आहे, काय वरतून जर झाडाला पाहिले तर फुलकळी, फुलाची सेटिंग हा. आणि शेंडा पण चालू आहे प्लॉटला बरोबर. आहे ना. आणि भरपूर प्रमाणात आहे ना फुलकळी पण लागलेली आहे. आणि महत्त्वाचं काय झालंय, रुंद आणि फ्रेश पत्ती. हो. ज्या पिरियडला तुम्ही आपले ते कडूचं जे औषध आहे ते वरून स्प्रे काढल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे काय काय बेनिफिट भेटले? त्याचे मला भरपूर बेनिफिट आहे. थ्रिप्स वगैरे काय थांबलंच नाही त्याच्यावरती. हां, म्हणजे मावा, तुडतुडे, हां. पांढरी माशी, रसोश किडी, नागाळी प्लॉटवर कुठंच दिसत नाही बरोबर. नाही, कुठंच आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना, तर एकदम फ्रेश पत्ती. हो. म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहे ना, नागाळीचा म्हणा, किडीचा म्हणा, रोगाचा म्हणा, कुठेच प्लॉटवर अटॅक दिसत नाही बरोबर. हो. तर म्हणजे साधारणतः आता वरती मला वाटतं तुमचा टोमॅटोचा प्लॉट आहे, हा एक टोमॅटोचा बरोबर. दोन. म्हणजे दोन्ही पण जुने बेड आहेत. जुने वेळ. हां, म्हणजे जुन्याच बेडवर तुम्ही ते हो, हो. लागवड केलेली आहे परत टोमॅटोची बरोबर. आता हे बघा ना, प्रत्यक्ष जर पाहिलं ना, तर आहे ना, तर टोमॅटोला तर भरपूर टोमॅटोचे म्हणजे फळं पण भरपूर प्रमाणात लागलेली आहे. भरपूर लागलेले आहेत. आणि फुलं पण फळांची भरपूर. चांगल्या प्रकारे आहे ना, म्हणजे फुगवण पण झालेली. हो. हे बघा ना, प्रत्यक्ष जर पाहिलं ना, साईज आहे, परत फुल चालू आहे, कळी बांधती. हां, म्हणजे साईज पण आहे, फुलाची सेटिंग पण हो राहिलेली आहे आणि फुलांना परत म्हणजे ड्रॉपिंग नाही महत्वाची. नाही. आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना, तर ड्रॉपिंग वगैरे हा प्रकार कुठंच दिसत कुठंच नाही नाही, एक सुद्धा वाटत नाही आता. बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. इतर शेतकऱ्यांना तुमची जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, याबद्दल काय सल्ला असेल? त्यांना सांगू शकतो मी का त्याच्यात ते खत वापरल्याच्या नंतर फुटवा वगैरे ग्रेनरी वगैरे भरपूर असते. हां, म्हणजे आता प्रत्यक्षात तुम्ही ना काय केलेलं आहे, प्रत्यक्षात तुमच्या प्लॉटमध्ये ती वापरलेली. हो. आणि महत्त्वाचं काय आहे का, तुम्हाला आपण 2 कॅन्डे पण दिली, हो, हो. भू पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर. बरोबर. तर हे तुम्ही काय केलं, त्याची स्लरी बनवली होती. हो, हो. म्हणजे थोडक्यात आहे ना, 200 लिटर पाणी, हो. त्याच्यामध्ये गूळ, ताक, अंडी, माशांची उष्टावळ, सुकट बरोबर. हो. आणि हे भू पॉवर प्लस कार्बो पॉवर तुम्ही त्यामध्ये Mix टाकली होती, मिक्सचर केली ते बरोबर. म्हणजे स्लरी माध्यमातून तुम्ही खाली ते ड्रिपनी सोडलेले. हो, हो. तर ते सोडल्याच्या नंतर तुमची म्हणजे जमिनीत आता जर बेडमध्ये पाहिलं तर पूर्ण भुसभुशीतपणा आहे. हां, हो. म्हणजे पांढरी मुळी, परत काळोखी, ग्रेनरी वगैरे भरपूर. एकदम चांगल्या प्रकारे बरोबर. हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. इतर शेतकऱ्यांना तुमचे जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांबद्दल काय सल्ला असेल? त्याला सांगू शकतो बा, हे खत टाकल्याच्या नंतर जमीन भुसभुशीत राहते, झाडाची क्वालिटी वेगळीच असते. बरोबर. असं सांगू शकतो मी त्यांना. दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि औषधं वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके.